श्री स्वामी समर्थ. नमस्कार मिथुन राशीच्या जातकांनो, उद्या शुक्रवारची रात्र आयुष्यातील सर्वात मोठी काळी रात्र ठरू शकते. याची कल्पना तुम्ही स्वप्नातही केली नसेल. आज तुमच्या नशिबाच्या पाटावर एक असा खेळ सुरू आहे जिथे तुमची एक छोटीशी चूक, तुमचा एक चुकीचा विश्वास तुमच्या संपूर्ण आयुष्याचा कोळसा करू शकतो. सावधान, अत्यंत सावध व्हा. तुमच्याच नात्यातील, तुमच्याच अत्यंत जवळची एक स्त्री आज तुमचं हस्तखेळतं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली आहे. ती बाहेरची कोणी नाही, ती तुमच्या घरातील असू शकते, तुमच्या नात्यामधील असू शकते, तुमच्या प्रेमाच्या नात्यामधील असू शकते किंवा तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या शेजारच्या खुर्चीवर बसलेली असू शकते. ती अशी स्त्री जिच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवता, जिच्यासाठी काहीही करायची तयारी असते. पण उद्या म्हणजेच शुक्रवारी ती स्त्री तुमच्या पाठीमागे असा खेळ खेळणार आहे ज्याचा घाव तुमचा आयुष्यभर विसरता येणार नाही. आता तुमच्या मनात पहिला प्रश्न असेल की असं अचानक काय घडणार आहे? कालपर्यंत सगळं ठीक होतं, मग आजच असं काय आभाळ कोसळणार आहे? तर मिथुन राशीच्या लोकांनो, ज्योतिषशास्त्राचा हा एक भयंकर आणि सर्वात दुर्मिळ योग आहे. तुमच्या राशीचा स्वामी न्यायाधीश मानले जातात, त्यामुळे हा ग्रह अत्यंत विचारपूर्वक चालणारा आणि कर्माचा हिशोब ठेवणारा ग्रह आहे. उद्या शुक्रवारच्या दिवशी राग आणि रक्ताचा करार आहे. तुमच्या राशीवर मंगळाची वक्रदृष्टी पडली आहे आणि त्यात राहू केतू यांची सावली मिसळली आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार स्त्री शक्ती उलटी फिरते, म्हणजेच तुमच्या आयुष्यातील स्त्री ऊर्जा ही सकारात्मक न राहता तुमच्या कुटुंबातल्या 7व्या आणि 8व्या स्थानावर अशी काही ग्रह चालेल आहे की ज्यामुळे तुमच्या हस्ते खेळते संसाराला, तुमच्या नोकरीला किंवा तुमच्या व्यवसायाला एक स्त्रीच्या माध्यमातून नजर लागली आहे. ती स्त्री तुमच्या विनाशाचे कारण ठरेल. मिथुन राशीचे लोक हे मनाने अतिशय प्रामाणिक असतात. कोणाचे 2 रुपये तुम्ही स्वतःकडे ठेवत नाही आणि संकटात असेल तर ते स्वतःचा खिसाही रिकामा करून मदत करायला तयार असतात. तुमची हीच वृत्ती आणि हाच आपलेपणा, हा स्वभाव आज तुमच्या सर्वात मोठा काळ ठरणार आहे. ही स्त्री तुमच्या या स्वभावाचा फायदा घेणार आहे. ती तुमच्यासमोर इतकं गोड बोलेल, तुमच्या दुःखावर इतकी सहानुभूती दाखवेल की तुम्हाला वाटेल या जगात त्यासारखे चांगलं कुणीच नाही. पण लक्षात ठेवा, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. याप्रमाणे तिच्या चेहऱ्यावरच्या त्या खोट्या मुखवट्यामागे काय लपलं आहे हे तुम्हाला पुढच्या काही क्षणात कळेल. त्यामुळे व्हिडिओ एक सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर मिथुन राशीच्या जातकांनो, आता मी जे तुम्हाला सांगणार आहे हा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या अशा 4 धक्कादायक गोष्टींचा खुलासा करणार आहोत, जे ऐकून तुमचे पायाखालची जमीन सरकेल. ती स्त्री नेमकी कोण आहे? तुमच्यापासून ती कधीच लपू शकत नाही. ही स्त्री एवढी भयानक आहे की तुमचं घर फोडणार, तुमचे बँक खाते रिकामे करणार, तुम्हाला कोर्टाच्या पहिल्या पायरीपर्यंत सोडायला येणार. उद्या शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला कोणत्या चुका टाळायच्या आहेत, त्या चुका केल्यास थेट विनाश होईल. या सर्वात तुमच्या कुलदेवतेचे आणि बजरंग बलीचे गुप्त उपाय करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आणि त्या स्त्रीचे डाव उलटवून टाकण्यास मदत होईल. तुम्हाला वाटत असेल की तुमचे आयुष्य सुरक्षित आहे, तर हा तुमचा गैरसमज असू शकतो. कुंडली खोटं बोलत नाही, ग्रहांची चाल कधीच चुकत नाही. डोळे कान उघडे ठेवून ऐका, कारण उद्या शुक्रवारची रात्र तुमच्या आयुष्याला दिशा आणि दशा दोन्ही बदलणारी आहे. चला आता वेळ न घालवता जाणून घेऊया की ती स्त्री नेमकी कोण आहे आणि तुमच्यावर पहिला वार कधी आणि कसा करणार आहे. मिथुन राशीच्या जातकांनो, आता तुम्ही अशा टप्प्यावर आला आहात जिथे आपल्याला या चेहऱ्यावरचा बुरखा फाडायचा आहे आणि जाणून घ्यायचे आहे की ती कोण आहे. ती स्त्री तुमच्या आयुष्यात नक्की कोणत्या रूपात वावरत आहे. ज्योतिषशास्त्राचा अत्यंत सखोल अभ्यासानुसार जेव्हा मिथुन राशीच्या कुंडलीत मंगळ आणि शनीचा विपरीत योग येतो, तेव्हा ती स्त्री तुमच्या अगदी जवळच असते. ती अनोळखी नसते, तिला तुमच्या घराची, तुमच्या कमजोरींची आणि तुमच्या पैशाची संपूर्ण माहिती असते. चला तर मग आपण ती कोण असू शकते हे 3 वेगवेगळ्या पातळीवर समजून घेऊया. पहिली शक्यता तुमच्या कुटुंबातील किंवा जवळच्या नातेसंबंधातील एक असू शकते. अगदी ही स्त्री तुमच्या सुखदुःखात भागीदार असल्याचे नाटक करते. जेव्हा पण तुमच्या घरात काही चांगले घडते, जेव्हा तुमची प्रगती होते, तुम्ही गाडी घेता किंवा घरात सोनं नाणं घेता, तेव्हा ती स्त्री तुमचं कौतुक करेल, पण तिच्या डोळ्यात मत्सर स्पष्ट जाणवेल. ती तुमच्या घरात फूट पाडण्याचा प्रयत्न करेल. भावा बहिणीमध्ये वाद, सासू सुनांमध्ये विष कालवेल, नवरा बायकोमधील विश्वासाला तडा घालवण्याचा प्रयत्न करेल. तिचा मुख्य उद्देश उद्या शुक्रवारी ती एखाद्या
घरातील एखाद्या लहानशा गोष्टीवरून मोठे वाद पेटवेल. दुसरी शक्यता, जर तुम्ही नोकरी करत असाल, तुमचा व्यवसाय असेल, तर त्या तुमच्या कामाच्या ठिकाणी एखादी महिला तुमच्या विरोधात कट असेल. तुमच्या कामात खूप मदत करत असल्याचे दाखवून, तसेच ऑफिसमधील सिक्रेट जाणून घेण्याचा, तुमच्या बिझनेसचे प्लॅन जाणून घेण्याचा प्रयत्न करेल. ते तुमच्या पाठीमागे वरिष्ठ अधिकारी आणि तुमच्या क्लायंटचे कान भरेल. उद्याच्या दिवशी तुमचे ईमेलचा वापर करून ती स्त्री तुम्हाला अडचणीत आणू शकते. मिथुन राशीचे पुरुष खास करून यात लवकर अडकतात. ती अत्यंत गोड बोलते. तिच्या बोलण्यात इतका गोडवा असेल की तिच्या शब्दाने तुम्ही तुमची वेळ विसरून जाल. तुम्ही नेहमी स्वतःला विसरून जाल. ही स्त्री एवढी चालाक आहे की नेहमी स्वतःला विचारात आणि संकटात असल्याचे दाखवते, जेणेकरून तुम्हाला तिची सहानुभूती वाटेल. ही स्त्री केवळ एक तुमच्या पैशावर आणि तुमच्या संसारावर डोळा ठेवून आहे, तुमच्या भावनांशी खेळत आहे. उद्या शुक्रवारी ती तुमच्याकडून मोठे घर, आर्थिक मदत मागू शकते किंवा तुम्हाला एखाद्या अशा भावनिक जाळ्यात अडकू शकते जिथून बाहेर पडताना तुमची बदनामी निश्चित असेल. जर तुम्हाला अजून शंका असेल तर 3 लक्षणावरून तुम्ही तिला ओळखू शकता. त्यातील पहिले लक्षण म्हणजे ती तुमच्यासमोर इतरांची प्रचंड बदनामी करेल. तुमच्या जवळील एखादी व्यक्ती तुमच्याच घराबद्दल किंवा तुमच्या सहकार्याबद्दल त्यांच्या पाठीमागे तुमच्यासमोर बदनामी करेल आणि तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल इतरांजवळ बदनामी करेल. तिला तुमचा पगार, तुमची बँक बॅलन्स किंवा तुमच्या मालमत्तेची जास्त रस असेल. आज मला एवढे पैशाची गरज आहे, हे काम करून दे असं म्हणून ती तुमच्याकडून आर्थिक फायदा लाटण्याचा प्रयत्न करू शकते. ती तुमच्यासोबत असताना अचानक तिला फोन कॉल येईल आणि ती बाजूला जाऊन बोलेल. तुमच्यापासून गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करेल. तिच्या चेहऱ्यावर एक भीती किंवा खोटेपणा तुम्हाला नेहमी जाणवेल. मिथुन राशी, शनी आणि मंगळाची युती तुम्हाला हाच इशारा देत आहे की या स्त्रीचा खरा चेहरा ओळखण्याची वेळ आता आली आहे. जर तुम्ही तिच्या गोड बोलण्याला बळी पडलात तर उद्याचा सूर्य तुमच्यासाठी आयुष्यात अंधार घेऊन येईल. आता प्रश्न येतो की ती नेमकी कोणता कट रचत आहे, तिचा पहिला वार कसा असणार आहे. हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. मिथुन राशीच्या जातकांनो, लक्ष देऊन नीट ऐका, कारण आपण या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या संवेदनशील भागाकडे आलो आहोत. तुम्ही आत्तापर्यंत ती लक्षणे समजून घेतली होती की ती कोण असू शकते, आता अंदाज लावला, पण आता सर्वात मोठा प्रश्न येतो की ती उद्या रात्री तुमच्यावर नेमका वार कसा करणार, तिचे अंतिम गट काय आहेत. ग्रहांची आजची स्थिती सांगते की मिथुन राशीच्या लोकांचा स्वाभिमान खूप मोठा असतो. तुम्ही कोणासमोर झुकत नाही आणि चुकीच्या गोष्टी सहन करत नाही. ती स्त्री नेमका तुमच्या या स्वभावाला आणि तुमच्या रागाला स्वतःचं हत्यार बनवत आहे. ती तुमच्यावर प्रामुख्याने 3 मार्गाने हल्ला चढवणार आहे, ज्याची तयारी तिने आधीपासूनच केली आहे. पहिल्या आणि सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे खोटे आरोप. उद्याच्या दिवशी कुंडलीत राहूचा प्रभाव वाढल्यामुळे ती स्त्री तुमच्यावर एखादा खोटा आरोप लावू शकते, त्याचा तुम्ही कधीही विचार केला नसेल. जर तुमच्या कामाच्या ठिकाणी ती स्त्री असेल तर तुमच्यावर फसवणूक किंवा दगाफटका केल्याचा खोटा आरोप लावेल, तुमची नोकरी धोक्यात आणेल. जर ती नातेसंबंधातील किंवा वैयक्तिक आयुष्यात असेल तर ती घरगुती वादाचे थेट रूपांतर पोलीस स्टेशन किंवा कोर्ट कचेरीपर्यंत घेऊन जाण्याचा सल्ला देईल. आणि जर तुम्ही त्यांच्याशी वाद घालायला गेलात तर ती स्वतःला बरोबर दाखवेल आणि तुमच्या विरुद्ध पुरावे उभा करेल आणि तुम्हाला गोत्यात आणेल. दुसरा वार तुमच्या खिशात किंवा तुमच्या कष्टाच्या पैशावर होईल. मिथुन राशीचे लोक अतिशय संवेदनशील असतात, त्यामुळे त्यांच्यासमोर भावनिक नाटक करून, रडून किंवा स्वतःला मोठे संकटात दाखवून तुमच्याकडून मोठ्या रकमेची मागणी करू शकते किंवा एखाद्या खोट्या व्यवसायात तुम्हाला गुंतवणूक करायला लावू शकते. त्यामुळे तिथे काळजी घ्या, कारण तुमच्या पैशाचा कायमचा अडकू शकतो आणि तुम्ही कायमचे रस्त्यावर येऊ शकता. ती स्त्री हे पैसे स्वतःच्या स्वार्थासाठी वापरून तुम्हाला कंगाल बनवण्याचा कट रचत आहे. मिथुन राशीच्या लोकांनो, तुमच्यासाठी तुमची इज्जत, पद, प्रतिष्ठा समाजामध्ये खूप मोठी आहे आणि याच पातळीवरती ही स्त्री उद्या तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू शकते. तुमचे वैयक्तिक मेसेज, फोटो किंवा तुमचे काही लोकांसमोरचे व्यवहार ही स्त्री सर्वांसमोर आणू शकते आणि खोट्या अफवा पसरवून तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करेल. हा तिचा हेतू केवळ तुम्हाला मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या खचून टाकण्याचा असेल. ती प्रयत्न करेल की तुम्हाला एवढं आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या कमजोर करून टाकायचं की तुम्ही परत उभा राहू शकणार नाही. आता विचार करा की उद्या तुम्ही स्वतःचा ताबा गमावला, तिच्यावर ओरडला किंवा तिच्याशी वाद घातला तर काय होईल. ग्रहांची वक्रदृष्टी उद्या तुमच्यावर आहे. तुम्ही रागाच्या भरात
काही बोलत आहात ते रेकॉर्ड होऊ शकते आणि त्याचा वापर तुमच्या विरुद्ध पुराव्यासाठी होऊ शकतो. उद्या शुक्रवारी तुमच्या संयमाची सर्वात मोठी परीक्षा असणार आहे. उद्या येणारे वादळ शांतपणे वाहून जाऊ द्या, नाहीतर तुमचं घर, तुमचा व्यवसाय, तुमची नोकरी सर्व त्यासोबत वाहेल आणि तुम्ही एका अशा चक्रव्यूहात अडकाल जिथून तुम्हाला बाहेर पडणं आयुष्यभर शक्य होणार नाही. उद्या कोणत्या 3 महाचुका टाळायच्या आहेत ज्यामुळे ती स्त्री तुमचे काहीही वाकडे करू शकणार नाही? तर चला जाणून घेऊया त्या 3 महाचुका ज्या तुम्हाला उद्या चुकूनही करायच्या नाहीत. तर मिथुन राशीच्या जातकांनो, उद्या शहाणपणाचा आणि शांतपणाचा निर्णय तुम्हाला सुरक्षित ठेवू शकतो. शत्रू कितीही बलवान असला तरी तुमचा शांत आणि सहनशील स्वभाव त्या शत्रूवरती मात करू शकतो. त्यामुळे उद्या तुम्हाला कितीही राग आला तरी तुम्ही संयम ठेवायचा आहे आणि शांत राहायचे आहे. दुसरी चूक जी तुम्हाला उद्या बिलकुल करायची नाही ती म्हणजे कोणतेही आर्थिक व्यवहार, तुमचे सिक्रेट्स किंवा कंपनीतील काही महत्त्वाच्या गोष्टी, फाईल्स, ईमेल्स कोणासोबतही शेअर करायचे नाही. कोणी कितीही विचारलं तरीही कोणालाही तुमचे सिक्रेट सांगायचे नाही. आणि तिसरी चूक जी तुम्हाला करायची नाही ती म्हणजे कोणी तुमच्यासमोर कितीही दयावया केली, कितीही रडले तरीही कोणालाही पैसे उधार देऊ नका किंवा कोणासोबतही पैशाचे व्यवहार करू नका. कारण उद्या दिलेला पैसा हा परत येण्याची शक्यता गौण आहे. त्यामुळे उद्या कोणालाही उधार देऊ नका. या 3 महाचुका टाळल्या तर तुमच्यासाठी उद्याचा दिवस हा रोजच्याप्रमाणेच असेल. उद्या तुमच्या संयमाची सर्वात मोठी परीक्षा असेल. पण जर तुम्ही त्याला शांतपणे उत्तर दिलं तर पुढचा येणारा प्रत्येक दिवस हा तुमच्यासाठी सोन्यासारखा असेल. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. इतर मिथुन राशीच्या लोकांना शेअर करा. आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्यावर येणारे संकट टाळण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ लिहा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.